Hello everyone, today we are going to learn standard 8 maths practice set 5.1. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे एक्सपांड. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल a + 2 a - 1. इथे एक्सपांड करायचं आहे तर आपण फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग एक्सपांड करणार आहे. x + a x + b = x² + ab x + a × b. आणि हा काय आहे फॉर्म्युला. ओके, बघा x + a x + b या टर्मचा ह्या फॉर्म्युलाला एक्सपान्शन दिलेला आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल ज्या सेम टर्म आहे ना त्याचा स्क्वेअर घेतलेला आहे, म्हणजे x चा स्क्वेअर घेतलेला आहे, प्लस डिफरंट टर्मची ॲडिशन केलेली आहे एका ब्रॅकेटमध्ये. a आणि b ह्या डिफरंट टर्म आहे, यांची ॲडिशन केली आणि सेम टर्म त्यांना मल्टिप्लिकेशनला घेतलेली आहे, प्लस डिफरंट टर्मची मल्टिप्लाय केली. इथे काही साईन नाही ना, म्हणजे या दोघांमध्ये मल्टिप्लाय असते. असं डॉटही आपण शो केला तरी चालेल. तर इथे x + a x + b ही टर्म घ्यायची आहे. a + 2 a - 1. बघा x म्हणजे इथे a म्हणजे हा इथे 2, x हा x म्हणजे इथे a आणि b म्हणजे 1. तर जसं आपण या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन इथे बघितलेलं आहे, सेम आपल्याला या एक्झाम्पलचं एक्सपान्शन इथे राईट करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल ज्या सेम टर्म आहे त्यांचा स्क्वेअर a² प्लस इथे फॉर्म्युल्यामध्ये प्लस आहे, इथे डिफरंट टर्म दिलेले आहे ॲडिशनमध्ये, तर इथे डिफरंट टर्म आपल्याला ॲडिशनमध्ये घ्यायचे आहे. म्हणजे 2 प्लस इथे हा -1 आहे ना, तर -1 घ्यायचा आहे. ओके, नेक्स्ट आता जी फर्स्ट टर्म आहे ती मल्टिप्लायला येणार, म्हणजे इथे फर्स्ट टर्म a आहे ना, तर a मल्टिप्लायला येणार, प्लस a - b म्हणजे सेकंड टर्म a - b आहे. इथे a म्हणजे 2, इथे b म्हणजे 1, तर 2 × 1 -1. आता या दोघांमध्ये कोणतेही ऑपरेशन साईन आहे का? नाही, तर इथे आपण मल्टिप्लाय राईट केलं तरी चालते. सिम्पली मल्टिप्लिकेशन शो करण्यासाठी असा डॉट राईट केला ना तरीही चालेल. आता आपण ना सॉल्व करू. a² ॲज इट इज a² राहणार आहे, आणि इथे 2 आहे -1 प्लस 2 -1 इथे मायनस होणार, प्लस मायनस मायनस होत असते, म्हणून आपण इथे 2 - 1 राईट करू आणि मल्टिप्लाय a इथे डॉट राईट करायचा बिकॉज हा मल्टिप्लायला आहे. प्लस इथे +2 × -1 प्लस मायनस काय साईन येणार, मायनस साईन येणार आहे, आणि 2 × 1 = 2. अंडरस्टँड. नेक्स्ट स्टेप इथे a² ॲज इट इज प्लस 2 - 1 1 × a² ॲज इट इज घेतला आपण, 2 - 1 1 येणार आहे, आणि हा मल्टिप्लायला a ॲज इट इज घेतला, आणि बघा इथे प्लस साईन आहे, इथे मायनस साईन आहे, प्लस मायनस मायनस साईन येणार, आणि 2 हा ॲज इट इज येणार. हे आहे आपलं एक्सपान्शन या एक्झाम्पलचं. ओके, आता याला आपण असं पण राईट करू शकतो, a² + a - 2. इथे 1 आहे ना, हा a चा कोएफिशियंट 1 आहे, तर इथे 1 राईट केला, नाही केला तरी इक्वल आहे. या a सोबत पण कोएफिशियंट काय असणार आहे, 1च असणार आहे कोएफिशियंट. या a सोबत 1 आहे, म्हणजे इथे राईट नाही केला ना तरी हे दोन्हीही इक्वलच आहे. अंडरस्टँड. आता सेकंड एक्झाम्पल आहे m - 4 m + 6. याचं एक्सपान्शन करायचं आहे, तर आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला माहिती आहे. x + a x + b = x² + a + b × x + a × b. हा आहे फॉर्म्युला. ओके, इथे a आणि b आहे ना, यांमध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन, आणि a b सोबत जो x आहे ना इथे पण हा मल्टिप्लिकेशनला आहे. अंडरस्टँड. आता इथे एक्झाम्पल राईट करू. आणि जसा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे, सेम ॲज इट इज आपण ह्या एक्झाम्पलला असंच एक्सपान्शन करणार आहे. ओके, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर घ्यायचा. यामध्ये फर्स्ट टर्म काय आहे m,
म्हणजे mचा स्क्वेअर घ्यायचा आहे, इथे प्लस आहे, इथे प्लस देऊ. नंतर सेकंड टर्मची ॲडिशन सांगितलेली आहे. दोन्ही ब्रॅकेटमध्ये जे सेकंड टर्म आहे यांची ॲडिशन करायची आहे. तर सेकंड टर्म इथे -4 आहे, -4 आणि इथे प्लस आहे, फॉर्म्युल्यामध्ये प्लस घेतलेला आहे. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये सेकंड टर्म 6 आहे म्हणून इथे 6 राईट केला आणि इथे प्लस साईन आहे ना, तर इथे प्लस राईट केला आणि नाही राईट केला ना तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे इथे x मल्टिप्लाय आहे, म्हणजे फर्स्ट टर्म जी आहे ती मल्टिप्लिकेशनला आहे. मग फर्स्ट टर्म इथे m आहे, म्हणजे m इथे मल्टिप्लिकेशनला येणार आहे, प्लस a इंटू b म्हणजे सेकंड टर्म मल्टिप्लायला आहे. यामध्ये सेकंड टर्म -4 आहे आणि 6 आहे, म्हणजे -4 मल्टिप्लाय बाय 6. ओके. इथे हा डॉट काय शो करतो, या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन साईन शो करतो. ओके. नेक्स्ट आता सॉल्व्ह करूया. m स्क्वेअर ॲज इट इज प्लस, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, तर मायनस आणि प्लस साईन मायनस करायची आहे. 6 - 4 2 आणि ग्रेटर डिजिट काय आहे यामध्ये 6 आहे ग्रेटर डिजिट, म्हणून इथे आपल्याला प्लस ठेवायची आहे, कारण ग्रेटर डिजिटला जे साईन आहे ना ते येत असते, म्हणून मी इथे हा 2 प्लसमध्येच घेतलेला आहे. आणि बघा मल्टिप्लायला इथे m आहे, तर इथे 2m घ्यावं लागेल, प्लस इथे मायनस आहे, इथे प्लस आहे 6ला आणि दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन करायची आहे. 6 4 जा येतं 24 आणि प्लस मायनस मायनस साईन. मल्टिप्लिकेशनमध्ये डिफरंट साईन असेल तर मायनस घ्यायची असते. ओके. इथे डिफरंट साईन आहे ना, इथे मायनस आहे, 6ला प्लस साईन आहे, म्हणून आपण इथे मायनस साईन घेतलेला आहे. नेक्स्ट स्टेप m स्क्वेअर प्लस 2m. आता बघा इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, प्लस मायनस मायनस साईन आणि इथे हे आन्सर येणार. तर ह्या एक्झाम्पलचा एक्सपांड आपण केलेला आहे. एक्सपान्शन आपल्याला मिळालेला आहे m स्क्वेअर प्लस 2m मायनस 24. अंडरस्टँड. एक्झाम्पल नंबर 3 आहे p प्लस 8 p मायनस 3. इथे एक्सपान्शन फॉर्म्युला आपल्याला हाच यूज करायचा आहे जो इथे मी राईट केलेला आहे. बघा x प्लस a x प्लस b इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, म्हणजे जे सेम टर्म आहे त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे, प्लस डिफरंट टर्मची ॲडिशन. इथे डिफरंट टर्म ए आणि बी आहे, ए आणि बीची ॲडिशन, आणि या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशनला सेम टर्म घेतलेली आहे, मल्टिप्लिकेशनला ही एक्स सेम टर्म आहे, प्लस ए इंटू बी म्हणजे डिफरंट टर्मची मल्टिप्लिकेशन. तर इथे एक्झाम्पल राईट करून घेऊ. काय आहे p प्लस 8 p मायनस 3. जसं ह्या फॉर्म्युल्याचं इथे एक्सपान्शन दिलेलं आहे ना, सेम ह्या एक्झाम्पलचं एक्सपान्शन करायचं आहे. इथे सेम टर्मचा स्क्वेअर आहे, इथे काय आहे सेम टर्म p आहे, तर आपल्याला pचा स्क्वेअर घ्यायचा, प्लस डिफरंट टर्मची ॲडिशन. डिफरंट टर्म इथे 8 आहे आणि -3 आहे, मग इथे 8 घ्यायचा, प्लस आणि ब्रॅकेटमध्ये -3. ओके. इथे मायनस साईन असेल ना तर आपल्याला ह्या नंबरसोबत हे मायनस साईन घ्यायचंच असते. ठीक आहे. ब्रॅकेट क्लोज. आणि इथे x आहे सेम टर्म मल्टिप्लिकेशनला, म्हणजे p जी सेम टर्म आहे ही इथे मल्टिप्लिकेशनला घ्यायची, प्लस डिफरंट टर्मची मल्टिप्लाय. इथे 8 आणि -3, ब्रॅकेटमध्ये 8 मल्टिप्लाय बाय -3. ओके. नेक्स्ट स्टेप pचा स्क्वेअर ॲज इट इज राहणार आहे, प्लस या ब्रॅकेटमध्ये 8 - 3 यांची ॲडिशन दिलेली आहे ना, तर प्लस 8ला साईन काय आहे प्लस आहे, तर प्लस मायनस मायनस होणार, ह्या दोघांची मायनस करावी लागेल, म्हणजे 8 - 3 5. आणि ग्रेटर डिजिट इथे 8 आहे म्हणून 8ला प्लस साईन आहे, तर 5ला पण प्लसच साईन आपण राहू देणार आहे. ठीक आहे. प्लस साईन राईट केलं, नाही राईट केलं तरीही नो प्रॉब्लेम. आणि मल्टिप्लिकेशनला p आहे ना म्हणून इथे p राईट करायचा, प्लस आता इथे मल्टिप्लाय आहे, 8 मल्टिप्लाय बाय 3, 8 3 जार 24, इथे 24 येणार. बघा आता मल्टिप्लिकेशनमध्ये जर डिफरंट साईन असतील डिजिटला तर ते मायनसमध्ये येतो. ओके. म्हणजे -24. इथे -3ला मायनस साईन आहे आणि 8ला प्लस साईन आहे, तर मायनस प्लस मायनस साईन येतं. मल्टिप्लिकेशन करून घेतली, 8 3 जार 24 आणि मायनस साईन दिलं.
आता फायनल स्टेप काय येणार आहे, पी स्क्वेअर प्लस 5p मायनस 24. इथे का मायनस आलं बघा, इथे प्लस आहे इथे मायनस आहे, मायनस प्लस मायनस साईन, जिथे जिथे डिफरंट साईन असतील ना तिथे मायनस येत असते. हे आपलं एक्सपान्शन आहे ह्या एक्झाम्पलचं. अंडरस्टँड. एक्झाम्पल नंबर 4 आहे 13 प्लस एक्स 13 मायनस एक्स. इथे याच एक्सपान्शन फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग आपण ह्या एक्झाम्पलचं एक्सपान्शन करू. तर एक्झाम्पल राईट करून घेऊ. 13 प्लस एक्स 13 मायनस एक्स. ओके, बघा एक्सपान्शन फॉर्म्युला काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए इंटू बी. सेम टर्मचा स्क्वेअर प्लस डिफरंट टर्मची ॲडिशन, त्या डिफरंट टर्मच्या ॲडिशनला सेम टर्म मल्टिप्लिकेशनला आहे आणि प्लस डिफरंट टर्मची मल्टिप्लिकेशन. ॲज इट इज आपल्याला हेच इथे राईट करायचं आहे. ओके, सो बघा सेम टर्मची स्क्वेअर आहे ना, इथे सेम टर्म काय आहे 13, म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये पण 13 आहे, ह्या ब्रॅकेटमध्ये पण 13 आहे, मीन्स सेम टर्म 13 आहे, 13चा स्क्वेअर प्लस ए प्लस बी आहे म्हणजे डिफरंट टर्म आहे. आता डिफरंट टर्म इथे प्लस एक्स आहे आणि मायनस एक्स आहे. ओके, सो एक्स प्लस इन ब्रॅकेट मायनस एक्स हे डिफरंट टर्म आणि त्यांना मल्टिप्लायला सेम टर्म म्हणजे 13 प्लस ए इंटू बी म्हणजे डिफरंट टर्मची मल्टिप्लाय म्हणजे एक्स मल्टिप्लाय बाय मायनस एक्स. ओके, इथे जरी आपल्याला सेम एक्स दिसत असेल ना, एक्स हा सेम दिसत असेल तरी ते डिफरंट टर्म आहे बिकॉज त्यांना साईन डिफरंट आहे. इथे मायनस, इथे प्लस साईन आहे आणि इथे मायनस साईन आहे. ओके, नेक्स्ट टर्म इथे 13चा स्क्वेअर. 13चा स्क्वेअर आपण कसं फाइंड करत असतो, 13 मल्टिप्लाय बाय 13. बघा मी इथे फाइंड करून दाखवते. 13 मल्टिप्लाय बाय 13, 3 3 जार 9, 3 1 जार 3. इथे सेकंड डिजिटने मल्टिप्लाय करायचं तर एक्स्ट्राचा 0 राईट केला, 3 1 जार 3, 1 1 जार 1. आता यांची ॲडिशन 9 प्लस 0 इथे 9 येणार, 3 प्लस 3 इथे 6 येणार, 1 ॲज इट इज म्हणजे इथे 169 हा 13चा स्क्वेअर आहे. प्लस बघा इथे एक्स आहे प्लस आणि हा एक्स मायनस आहे, तर प्लस मायनस मायनस होणार आहे. तर या एक्सला कोएफिशियंट काय आहे 1, या एक्सला काय आहे 1, 1 मायनस 1 0 म्हणजे हे कॅन्सल होतील, प्लस एक्स आणि मायनस एक्स कॅन्सल होऊन इथे काय येणार 0 येणार आणि या 0ला मल्टिप्लायला काय आहे 13 आहे. ओके, प्लस इथे मल्टिप्लिकेशनमध्ये एक्स आहे आणि मायनस एक्स आहे, सो इथे एक्स स्क्वेअर येणार, मायनस एक्स स्क्वेअर. आता हे समजून घ्या, जर सपोज आपण प्लस एक्स प्लस मायनस एक्स असं करत आहे, इथे प्लसमध्ये आहे तर काय येणार, हा प्लस हा मायनस, मायनस होणार म्हणजे दोघांची मायनस जर केली तर सपोज इथे 1 कोएफिशियंट आहे, इथे 1 आहे, 1 मायनस 1 0 येणार आहे. हे ॲडिशनमध्ये आपण ह्या प्रकारे करू शकतो. बट आता मल्टिप्लिकेशनमध्ये जर आपल्याला करायचं आहे तर प्लस एक्स मल्टिप्लाय बाय मायनस एक्स करायचं आहे, तर इथे ह्यांच्या साईनकडे लक्ष द्यायचं. आधी प्लस मायनस मायनस साईन येणार आहे आणि इथे 1 आणि 1. मल्टिप्लिकेशनमध्ये ह्यांची मल्टिप्लाय करायची असते ना आपल्याला, तर 1 इंटू 1 1 स्क्वेअर, तर इथे एक्स आहे तर आपल्याला एक्स स्क्वेअर घ्यावं लागेल. हे बेसिक आधी समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे आपण रफमध्ये सॉल्व केलेलं आहे आणि हा 13चा स्क्वेअर काढलेला आहे. ओके, नेक्स्ट बघा इथे एक्स स्क्वेअर राईट केला आपण, मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इथे 169 ॲज इट इज प्लस 0 मल्टिप्लाय बाय 13. आता कोणत्याही नंबरला जर आपण 0ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0च येणार आहे, सो इथे 0 प्लस मायनस एक्स. ओके, आता आपण हे साईन चेंज करून घेऊ. 169 प्लस 0 मायनस एक्स स्क्वेअर, इथे प्लस मायनस मायनस येणार म्हणून आपण हे आन्सर राईट केलं. आता
इथे हा 0 आपण नाही राईट केला ना तरीही काही प्रॉब्लेम नाही. सो आन्सर आपण ह्या प्रकारे राईट करू शकतो. हे आहे एक्सपान्शन ह्या एक्झाम्पलचं. अंडरस्टँड. आणि हे आपण रफ वर्क इथे केलेलं आहे. हे तुम्ही नाही राईट केलं तरी चालेल. हे आपला आन्सर आहे. ओके. एक्झाम्पल नंबर 5 आहे 3x + 4y 3x + 5y. ओके. इथे पण आपल्याला सेम एक्सपान्शन फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे जो आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये अप्लाय केलेला आहे. ओके. सो इथे मी फॉर्म्युला राईट करून घेतलेला आहे आणि इथे हा एक्झाम्पल राईट केलेला आहे. जसं फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन आहे सेम टू सेम आपल्याला ह्या प्रॉब्लेमचं एक्सपान्शन इथे राईट करायचं आहे. सो फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला फर्स्ट टर्मचा स्क्वेअर दिलेला आहे. तर यामध्ये फर्स्ट टर्म 3x आहे. तर इथे 3x². नेक्स्ट इथे प्लस आहे आणि डिफरंट टर्मची ॲडिशन. डिफरंट टर्म इथे 4y इथे 5y म्हणजे 4y + 5y. आणि मल्टिप्लिकेशनला सेम टर्म आहे तर मल्टिप्लिकेशनला आपण 3x घेऊ. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय आहे डिफरंट टर्मची मल्टिप्लिकेशन. डिफरंट टर्म 4y 5y प्लस 4y × 5y. ओके. हे मल्टिप्लिकेशनला आहे ना म्हणून इथे आपण एक डॉट शो केलेला आहे. नेक्स्ट 3x² काढायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर एक्सचा स्क्वेअर काय येणार आहे x × x. आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बघितलं x × x काय येतं x² येत असतं. ओके. नेक्स्ट आता इथे 3चा स्क्वेअर 3 3 जार 9 प्लस 4 + 5y 9y 4 + 5 9 आणि y ॲज इट इज. यांना मल्टिप्लायला आहे 3x प्लस यांची मल्टिप्लाय करायची आहे तर फर्स्ट ऑफ ऑल y आणि y ची मल्टिप्लाय करू. y × y y² आणि 4 × 5 20 4 5 जार 20. ओके. इथे 9x² ॲज इट इज प्लस यांची मल्टिप्लिकेशन करायची आहे ह्या टर्मची. तर आपण x आणि y ची मल्टिप्लाय केली तर काय येणार xy येणार. इथे xy का राईट केलं कारण इथे आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरने राईट करायचं आहे. सर्वात आधी x येतो त्याच्यानंतर y येतो ना म्हणून आपण x आधी राईट केला आणि y नंतर राईट केला. 3 9 जार 27 3 आणि 9 ची मल्टिप्लाय केली. नेक्स्ट ही ॲज इट इज 20y². हे मिळालेलं आहे आपल्याला एक्सपान्शन ह्या एक्झाम्पलचं. आहे ना इझी. फक्त आपल्याला फॉर्म्युला लर्न करून घ्यायचा आहे आणि याच फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग आपल्याला हे एक्सपांड करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 6 आहे 9x - 5t 9x + 3t. आपण या ठिकाणी पण सेम एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करणार आहे. तर बघा मी हे एक्झाम्पल इथे राईट करून घेतलेलं आहे. आता जे एक्सपान्शन फॉर्म्युलाचा आन्सर आहे ना हेच आपण या ठिकाणी ह्या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग सॉल्व्ह करणार आहे. तर इथे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आहे. फर्स्ट टर्म इथे काय आहे 9x. सो आपण 9xचा स्क्वेअर राईट करू प्लस a - b म्हणजे सेकंड टर्मची आपल्याला ॲडिशन करायची आहे. बघा सेकंड टर्म काय आहे -5. या 5 सोबत मायनस साईन आहे तर हे आपल्याला घ्यायचं आहे. आणि इथे 3t म्हणजे ब्रॅकेटमध्ये -5t + 3t. ओके. ही जी टर्म आहे ना ही टर्म ॲज इट इज आपण अशी राईट केली. आता मल्टिप्लिकेशनला काय आहे फर्स्ट टर्म. मल्टिप्लिकेशनला फर्स्ट टर्म घ्यायची आहे 9x प्लस सेकंड टर्मची ॲडिशन. सेकंड टर्म काय आहे -t -5t -5t × 3t. अंडरस्टँड. बघा इथे -5t आहे आणि मल्टिप्लिकेशनला 3t आहे. नेक्स्ट स्टेप इथे x आणि 9चा आपल्याला स्क्वेअर फाइंड करायचा. 9चा स्क्वेअर काय आहे 9 9 जार 81 आणि x² ॲज इट इज x² येणार आहे. आता आपल्याला ही टर्म सॉल्व्ह करायची आहे. तर ह्या टर्ममध्ये आधी प्लस आहे ना इथे दिलेलं आणि इथे काय आहे -t आहे. तर हा -5t आणि हा +3t यांची इथे सबट्रॅक्शन होणार आहे. मायनस प्लस मायनस करायची आहे. मायनस केली तर 5 - 3 2 आणि इथे t ॲज इट इज
आणि साईन काय येणार, ग्रेटर डिजिटचं साईन येणार. ग्रेटर डिजिट 5 आहे, 5ला मायनस साईन आहे, सो आन्सरला पण मायनस साईन येणार आहे. अंडरस्टँड. आणि इथे मल्टिप्लिकेशनला काय आहे 9x. सो इथे आपण असं राईट केलं तरी चालेल आणि हा प्लस इथे राईट केला तरी चालेल. प्लस आता ही टर्म सॉल्व करायची आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये डिफरंट साईन असेल तर मायनस येणार आहे. आणि 5 × 3, 5 3 15 आणि t × t, tचा स्क्वेअर, ही टर्म. अंडरस्टँड. नेक्स्ट बघा 18x² ॲज इट इज येणार आहे. आता इथे प्लस साईन आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस साईन आहे. प्लस मायनस मायनस साईन येणार आणि या दोघांमध्ये मल्टिप्लाय आहे. तसंही जर आपण बघितलं तर 2ला मायनस साईन आहे, 9ला प्लस साईन आहे. सो यामध्ये मायनस येणार आहे आणि ते मायनस साईन आणि हे प्लस साईन मायनसच येणार आहे. आलं लक्षात. या ब्रॅकेटमध्ये बघायचं आहे. इथे मायनस साईन आहे, 9ला प्लस साईन आहे. सो मायनस प्लस इथे ब्रॅकेटमध्ये मायनस साईनच येणार आहे. मग ते मायनस आणि हे ब्रॅकेटच्या बाहेरील प्लस साईन मायनसच होईल. आता या दोघांची मल्टिप्लिकेशन काय येणार बघा. t आणि x आहे, यांची मल्टिप्लाय केली तर सर्वात आधी अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये t येतो, म्हणून आपल्याला t राईट करायचा आणि नंतर x राईट करायचा. आता 2 9 18 आणि इथे मायनस, इथे ब्रॅकेटच्या बाहेर प्लस आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस आहे. प्लस मायनस मायनस साईन आणि 15t² ॲज इट इज. हे आपल्याला एक्सपान्शन फॉर्ममध्ये मिळालेलं आहे आन्सर ह्या एक्झाम्पलचं. ओके, खूप इझी आहे. एक्झाम्पल नंबर 7 आहे m+2/3 m-7/3. हे एक्झाम्पल पण आपण ह्याच फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग सॉल्व करणार आहे, ह्या एक्सपान्शन फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग. तर बघा खूप इझी आहे. इथे डिनॉमिनेटर आलेले आहेत ना, तरीही सेम स्टेप अप्लाय करायची आहे जसं आपण प्रिव्हियस एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे. इझी आहे खूप. इथे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, फर्स्ट टर्म इथे m आहे तर आपण mचा स्क्वेअर राईट करू. ओके. नेक्स्ट आता इथे सेकंड टर्मची ॲडिशन आहे. सेकंड टर्म 2/3 आणि -7/3 आहे, म्हणून इथे मोठ्या ब्रॅकेटमध्ये घेते मी 2/3 हे राऊंड ब्रॅकेटमध्ये प्लस परत राऊंड ब्रॅकेटमध्ये हा -3/7 मायनस साईन घ्यायचा आहे. आधी मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या नंबरसोबत साईन मायनस येते ना ते साईन इथे घ्यायचं आहे. आणि मल्टिप्लिकेशनला सेम टर्म आहे, सेम टर्म इथे काय आहे m इथे मल्टिप्लिकेशनला आहे आणि प्लस सेकंड टर्मची मल्टिप्लिकेशन. सेकंड टर्म आहे इथे 2/3 मल्टिप्लाय बाय -7/3 ब्रॅकेट क्लोज. बघा असे आपल्याला मोठे ब्रॅकेट घ्यायचे आहे. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण राऊंड ब्रॅकेट घेतलेला आहे आपल्याला व्यवस्थित समजण्यासाठी. ओके, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. नेक्स्ट आता इथे स्क्वेअर आहे ना, m² ॲज इट इज राहणार. आता आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे तर इथे आपल्याला प्लस दिलेली आहे आणि इथे फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शनची प्लस आपण तेव्हा करू शकतो जेव्हा डिनॉमिनेटर सेम असेल. इथे डिनॉमिनेटर सेम आहे ना, म्हणून सेम डिनॉमिनेटर वन टाइम राईट करून घ्यायचा. आता नेक्स्ट आपल्याला साईन बघायचे आहे. इथे प्लस साईन आहे, इथे मायनस साईन आहे. प्लस मायनस मायनस होणार, म्हणजे इथे आपल्याला मायनस करायची आहे तर डिनॉमिनेटर आपण सेम घेतलाच आहे. न्यूमरेटरची आपल्याला मायनस करायची बिकॉज इथे डिफरंट साईन आहे म्हणून मायनस करायची. तर 7 - 2 5. आता इथे ग्रेटर डिजिट कोण आहे 7, तर इथे 7चा आपल्याला साईन द्यायचा आहे. ओके, मायनस साईन येणार आहे. तर नेक्स्ट आता बघा इथे आणखी एक समजून घ्या. इथे 7ला आपण इथे 7चं ग्रेटर डिजिटचं साईन दिलं ना आपण, इथे मायनस. आता हा मायनस आणि हा प्लस ऑलरेडी काय होणार आहे मायनस, म्हणून आपण परत ती स्टेप वाढवणार नाही. इथे डायरेक्ट आपण मायनस साईन देऊन दिलं आणि ब्रॅकेट जर केलं इथे तर ब्रॅकेटला काय आहे मल्टिप्लाय m आहे, तरी आपण हे प्लस साईन इथे राईट करून घेऊ. ठीक आहे. आता बघा ही टर्म सॉल्व करायची आहे. ह्या टर्ममध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये जर फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन दिलेली असेल ना तर डिनॉमिनेटरची मल्टिप्लाय आणि न्यूमरेटरची मल्टिप्लाय करायची असते. तर बघा 2 7 14, 3 3 9 आणि हे प्लस ॲज इट इज
आणि इथे प्लस मायनस साईन आहे, डिफरंट साईन आहे, तर इथे मायनस येणार. अंडरस्टँड. बघा काय केलं आपण, इथे मल्टिप्लिकेशन आहे की नाही, फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन जेव्हा आपण करत असतो तेव्हा न्यूमरेटरचं मल्टिप्लाय आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन अशा प्रकारे. आणि जे साईन आहे डिफरंट साईन आहे तर इथे मायनस साईन दिलं आणि हा प्लस इथे घेतला. आता नेक्स्ट स्टेप बघा, इथे एम स्क्वेअर ॲज इट इज, हे प्लस मायनस साईन मायनस होणार, -5/3m. आता इथे प्लस मायनस मायनस साईन 14/9 हे आलेलं आहे आपलं एक्सपान्शन या फॉर्म्युल्याच्या हेल्पने. अंडरस्टँड. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 8, x + 1/x, x - 1/x. बघा इथे x ही सेम टर्म आहे यामध्ये आणि 1/x ही जरी आपल्याला सेम टर्म दिसत असेल तरी ही डिफरंट टर्म आहे, बिकॉज 1/xच्या सोबत प्लस साईन आहे आणि या ब्रॅकेटमधील 1/x सोबत मायनस साईन आहे, म्हणून हे डिफरंट टर्म आहे. आता ह्या एक्झाम्पलचं एक्सपान्शन करायचं आहे तर सेम फॉर्म्युला आपण अप्लाय करणार आहे. सर्व एक्झाम्पलसाठी आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर बघा इथे मी एक्झाम्पल राईट करून घेतलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल इथे आपल्याला जी सेम टर्म आहे यांचा स्क्वेअर राईट करायचा, म्हणून एक्स स्क्वेअर घेतलेला आहे सेम टर्मचा, प्लस इथे प्लस डिफरंट टर्मची ॲडिशन, डिफरंट टर्म इथे 1/x, इथे -1/x, इथे स्क्वेअर ब्रॅकेट घेतलेला आहे आणि आतमध्ये राऊंड ब्रॅकेट घेतलेला आहे 1/x प्लस -1/x, हा -1/x, मायनस साईन घ्यायचंच आहे, ब्रॅकेट क्लोज, मल्टिप्लाय सेम टर्म x आहे म्हणून x मल्टिप्लाय प्लस डिफरंट टर्मची मल्टिप्लिकेशन म्हणजे 1/x मल्टिप्लाय बाय -1/x असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आणि आतमध्ये राऊंड ब्रॅकेट यूज करायचा आहे. अंडरस्टँड. आता नेक्स्ट स्टेप बघा कशी आली, एक्स स्क्वेअर ॲज इट इज राईट केलेला आहे, इथे 1/x ला प्लस साईन आहे, इथे 1/x ला मायनस साईन आहे, प्लस मायनस होणार तर सेम टर्म आहे ना, सेम आहे तर 0 आन्सर येणार आहे, 1 - 1 0, x - x 0, म्हणजे इथे आपण कट केली तरीही नो प्रॉब्लेम. आणि मल्टिप्लिकेशनला x आहे म्हणून हा x इथे राईट केला. आता इथे मल्टिप्लिकेशनचा ब्रॅकेट सॉल्व्ह केला, 1/x मल्टिप्लाय बाय -1/x. मल्टिप्लिकेशनमध्ये फ्रॅक्शनमध्ये आपण न्यूमरेटरची मल्टिप्लाय करत असतो म्हणजे 1 × 1 1 आला आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लाय करत असतो x × x, xचा स्क्वेअर आला इथे. ओके. आणि बघा इथे प्लस साईन आहे, इथे मायनस साईन आहे, डिफरंट साईन असेल तर मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस साईन येतं आणि हा जो प्लस आहे हा प्लस इथे हा राईट केलेला आहे आणि ह्याला हे मायनस साईन इथे आलेलं आहे. ओके. आता नेक्स्ट बघा, एक्स स्क्वेअर राईट केला, या 0ने आपण कोणत्याही नंबरला कशालाही मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0च येणार म्हणून इथे 0 राईट केला. तसं तर ही स्टेप आपण नाही राईट केली ना, हा 0 नाही राईट केला तर नो प्रॉब्लेम, डायरेक्ट आपण हे राईट करू शकतो, बट हे आपल्याला समजण्यासाठी स्टेप राईट केलेली आहे. आता इथे ही ॲज इट इज 1/x स्क्वेअर ॲज इट इज घेतलेला आहे मायनस. नेक्स्ट हा एक्स स्क्वेअर, हा 0 इथे नाही राईट केला तरीही चालेल, इथे प्लस मायनस साईन आणि 1/x स्क्वेअर आलं. हे एक्सपान्शन आपल्याला मिळालेलं आहे ह्या एक्झाम्पलचं, ह्या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग हे सॉल्व्ह केलेलं आहे. अंडरस्टँड. एक्झाम्पल नंबर 9 आहे 1/y + 4 1/y - 9. सेम टर्म इथे 1/y आहे आणि डिफरंट टर्म +4 आणि -9 आहे. सेम आपण ह्याच फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग ह्याचं एक्सपान्शन करणार आहे. x + b = x² + a + b × x म्हणजे सेम टर्म. बघा इथे सेम टर्मचा स्क्वेअर आहे, डिफरंट टर्मची ॲडिशन आहे, डिफरंट टर्मच्या ॲडिशनला सेम टर्म मल्टिप्लिकेशनला घेतलेली आहे प्लस डिफरंट टर्मची मल्टिप्लाय. ओके. सो इथे पण बघा सेम टर्म काय आहे 1/y स्क्वेअर प्लस स्क्वेअर ब्रॅकेट घेतला, डिफरंट टर्म आहे +4 प्लस इथे आणि इथे -9. ओके. आणि मल्टिप्लिकेशनला काय घेणार 1/y, हे मल्टिप्लिकेशनला घेतलेलं आहे प्लस डिफरंट टर्मची मल्टिप्लाय
म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय -9. ओके. 1 चा स्क्वेअर येणार आहे 1, y चा स्क्वेअर येणार आहे y मल्टिप्लाय बाय y चा स्क्वेअर प्लस, बघा इथे ॲडिशन दिलेली आहे, तरीही आपल्याला ह्या नंबर्सला या डिजिटला डिफरंट साईन आहे, प्लस मायनस. तर प्लस मायनस साईन असेल तर मायनस करायची असते तिथे. 9 - 4 5 आणि ग्रेटर डिजिट हा 9 आहे. 9चं साईन आपल्याला ह्या या 5ला द्यावं लागेल, म्हणजे -5 आणि मल्टिप्लाय 1/y प्लस इथे मल्टिप्लिकेशन 4 × 9 36, 4 × 9 = 36 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये डिफरंट साईन आहे, तर आन्सरला पण मायनस साईन येणार आहे. ओके. नेक्स्ट स्टेप 1/y². आता बघा इथे प्लस 5 × 5 येणार आणि इथे y येणार आहे. इथे मल्टिप्लाय आहे ना, म्हणून न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन केली आणि इथे डिनॉमिनेटर ओनली y आहे म्हणून y घेतला आणि साईन हे मायनसच राहणार आहे. ओके. आता इथे प्लस इथे मायनस, तर प्लस मायनस मायनस साईन 36 आणि 1/y² प्लस मायनस मायनस साईन -5y -36 हे आलेलं आहे एक्सपान्शन ह्या एक्झाम्पलचं ह्या फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग आहे. इझी. आपल्याला सर्व एक्झाम्पलमध्ये हा एक फॉर्म्युला यूज करायचा आहे, हा फॉर्म्युला लर्न करायचा आणि त्याच्या अकॉर्डिंग सेम टू सेम इथे आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे. आय होप हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजला असेल. हा प्रॅक्टिस सेट व्यवस्थित समजला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.